एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा 26 एप्रिलला या ठिकाणी आपला मुंबई उच्च न्यायालय भरतीचे जे काही एक्झाम्स आहेत पहा ते स्टार्ट होणार आहे पहा. आता आपल्या हातामध्ये फक्त मोजके दिवस बाकी आहेत पहा. आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹249 ला आपण या अतिशय आय-एम-पी म्हणजे जे काही इम्पोर्टंट असतील थापट पसारा देणार नाही. फक्त महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे फास्ट रिव्हिजनसाठी फक्त ₹249 ला. मित्रांनो ₹249 आपले कुठेही खर्च होतात, पेट्रोलला खर्च होतात, खाण्यापिण्यामध्ये खर्च होतात. परंतु तुम्ही या ठिकाणी योग्य ठिकाणी लावले तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पेपरला फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काय करायचं आहे ₹249 मला फोनपे करायचे आहेत. मी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न पाठवून देईल आणि तोच अभ्यास करायचा आहे पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी. वेळ फार कमी पहा, अशी संधी पुन्हा येणार नाही पहा. 2026 हे वर्ष नोकरी लागण्यासाठी अतिशय गोल्डन असणार आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि निगेटिव्ह लोकांपासून दूर राहता सांगतो पहा. चला आपण आता या ठिकाणी पहिल्या प्रश्नाकडे वळूयात पहा. आणि मित्रांनो, आपण या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी सेपरेट WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्यावरती तुम्हाला या व्हिडिओची PDF मिळून जाईल. पहिला प्रश्न आहे पहा, न्यूयॉर्क शहराच्या इतिहासामध्ये पहिले मुस्लिम महापौर म्हणून कोणाचे नाव नोंदवलं गेलं आहे? तर मित्रांनो, कोणाचं नाव नोंदवलं गेलं आहे? उत्तर देण्यासाठी आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. बरोबर आहे सगळ्यांचं मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 झोहरान ममदानी याचं बरोबर उत्तर आहे पहा. झोहरान ममदानी. पुढचा प्रश्न आहे पहा, 1 जानेवारी 2026 रोजी युरो झोनचा 21वा सदस्य देश कोणता ठरला आहे? मित्रांनो, कोणता ठरला आहे? तर बल्गेरिया हा देश ठरलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे पहा, बल्गेरिया. 2026 सालासाठी बघा, जगामधील सर्वात सुरक्षित एअरलाइन्स म्हणजे सेफेस्ट एअरलाईन म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे? मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 इतिहाद एअरवेज. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे पहा. 4 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, युगांडा देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? बघा, युगांडा देशाची. तर लक्षात ठेवा मित्रांनो, योवेरी योवेरी मुसेवेनी यांची निवड झाली आहे. रशियाने विकसित केलेलं सुखोई 75 चेकमेट हे कोणत्या पिढीचं लढाऊ विमान आहे? कोणत्या पिढीचं लढाऊ विमान आहे मित्रांनो? तर 5व्या पिढीचं हे लढाऊ विमान आहे. ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर 2025 म्हणून कोणता शब्द या ठिकाणी घोषित करण्यात आला आहे? तर मित्रांनो, रेज बेट. लक्षात ठेवायचं मित्रांनो आपल्याला, रेज बेट हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. संयुक्त राष्ट्र महासभेने कोणतं वर्ष शाश्वत आणि लवचिक पर्यटनाचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलं आहे? संयुक्त राष्ट्र महासभेने. मित्रांनो, द्या उत्तर. त्याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 3 2027 वर्ष हे घोषित केलं आहे. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर मित्रांनो, भारत मंडपन नवी दिल्ली याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे पहा. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026चे ब्रीद वाक्य काय होतं? तर मित्रांनो, काय होतं? सर्वजन हिताय सर्वजन सुख आहे याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, ग्लोबल AI शो 2025 या प्रदर्शनाचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं होतं? मित्रांनो, ग्लोबल AI शो 2025 या प्रदर्शनाचं आयोजन हे कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं होतं? तर ऑप्शन क्रमांक 4 अबुधाबी UAE या ठिकाणी हे करण्यात आलं होतं पहा. जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा, या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा, आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला. 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा, 93 25 23 08 40 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी
फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ मिळून जातील. नेक्स्ट पहा, जगातील पहिल्या बायोमेट्रिक एआय रोबोटचं नाव काय आहे, जे माणसासारखा हावभाव करू शकतं? तर मित्रांनो मोया रोबोट हे पहा, लक्षात ठेवायचं आहे. मोया रोबोट, नाही तर म्हणतात मोई मोई. मोया रोबोट हे पाहतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्लोबल एआय फॉर एजन्सी, ग्लोबल एआय फॉर एनर्जी पहा. या मिशन कोणाकडून सुरू करण्यात आलं? हे जे काही मिशन आहे, कोणाकडून सुरू करण्यात आलं? तर इंटरनॅशनल सोलर अलायन्स ISA हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, परमशक्ती हा प्रगत सुपर कॉम्प्युटर कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे? हा कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला मित्रांनो? तर IIT मद्रास या ठिकाणी हा कार्यान्वित करण्यात आला पहा. परमरुद्र या सुपर कॉम्प्युटरची निर्मिती कोणत्या संस्थेने केली आहे? तर मित्रांनो या सीडॅक ऑप्शन क्रमांक 3 सीडॅक या कंपनीने केलं आहे. महाराष्ट्रामधील पहिलं AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ कोठे स्थापन झालं आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्या ठिकाणी? तर कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी स्थापन झाला आहे. सध्याचा भारताचा सर्वात शक्तिशाली आणि वेगवान सुपर कॉम्प्युटर कोणता आहे? तर मित्रांनो सर्वात शक्तिशाली आणि वेगवान सुपर कॉम्प्युटर कोणता आहे? तर ऐरावत हे पहा, ऑप्शन क्रमांक 3 ऐरावत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय सुपर कॉम्प्युटरचे जनक म्हणून कोणास ओळखलं जातं? तर डॉक्टर विजय भटकर यांना ओळखलं जातं पहा. भारतातील पहिलं पाया असलेलं मोबाईल, काय प्रश्न आहे मित्रांनो, पाया असलेलं मोबाईल मॅन्युप्युलेट कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे? तर IIT कानपूरने हे विकसित केलेले पहा. नेक्स्ट मित्रांनो, ध्रुव 64 हे कशाचं नाव आहे? तर मित्रांनो स्वदेशी मायक्रो प्रोसेसर आहे बघा, ध्रुव राठे नाही तर स्वदेशी मायक्रो प्रोसेसर आहे पहा. खवले मांजर संवर्धनासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? मित्रांनो कोणतं आहे? तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ट्रान्सलेट गामा हे 55 भाषेचा समावेश असलेलं मॉडेल कोणाकडून लॉन्च करण्यात आलं आहे? तर मित्रांनो हे गुगलकडून लॉन्च करण्यात आले पहा, ऑप्शन क्रमांक 2 गुगलकडून. नेक्स्ट आहे मित्रांनो, AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी आरोग्यविषयक कोणते 2 AI फ्रेमवर्क लॉन्च केले आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, सही आणि BODH हे SAHI आणि BODH हे लॉन्च केलेत पहा. इंडिया AI इम्पॅक्ट 2026 मध्ये भाषण करणारा सर्वात कमी वयाचा 8 वर्षाचा वक्ता कोण ठरला आहे? कोण ठरलेला आहे मित्रांनो? तर रणवीर सचदेव हा ठरलेला आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पढाई विथ AI ही AI आधारित लर्निंग प्लॅटफॉर्म कोणत्या राज्य सरकारने चालू केला आहे? हे हिमाचल प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3 लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेशने चालू केला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब खालीलपैकी कुठे सुरू होणार आहे? लक्ष द्या. तर मित्रांनो ही आपल्या महाराष्ट्रामध्ये, ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. फेब्रुवारी 2026च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळे आहेत? मित्रांनो द्या उत्तर, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारतामध्ये विचारलंय तर 98 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 4 98. भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे असून याची संख्या 20 इतकी आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, तमिळनाडू, ऑप्शन क्रमांक 2 तमिळनाडू हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे? तर पहा, नांदूर मधमेश्वर हे सुद्धा बरोबर आहे, लोणार सरोवर बुलढाणा हे सुद्धा बरोबर आहे, ठाणे खाडी क्षेत्र म्हणजे वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा, जागतिक पाणथळ भूमी दिवस कधी साजरा केला जातो? मित्रांनो जागतिक पाणथळ भूमी दिवस हा 2 फेब्रुवारी, ऑप्शन क्रमांक 2 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतामधील
पहिलं रामसर स्थळ कोणतं आहे? तर भारतातील पहिलं रामसर स्थळ कोणतं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, चिल्का सरोवर ओडिसा ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी नवीन रामसर स्थळे आणि त्यांची राज्य याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर पहा, पहिलं आहे पहा सिलिसेर तलाव. मित्रांनो, सिलिसेर तलाव हा कोणत्या ठिकाणी आहे? तर हा राजस्थान या ठिकाणी पहा. बरोबर, राजस्थान या ठिकाणी. कोपरा जलाशय. तर मित्रांनो, कोपरा जलाशय कुठे आहे? तर हा छत्तीसगडमध्ये मित्रांनो, लक्षात ठेवा छत्तीसगडमध्ये. त्याच्यानंतर पाटणा पक्षी अभयारण्य. तर पाटणा पक्षी अभयारण्य कुठे आहे मित्रांनो? तर उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो. आणि छरी दंड संवर्धन राखीव क्षेत्र हे कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे गुजरात या ठिकाणी पहा. लक्षात ठेवायचं आहे गुजरात. नेक्स्ट आहे पहा, जनुकीय जनुकीयदृष्ट्या शुद्ध रान म्हशींचं एकमेव निवासस्थान असलेलं कोलामार्का हे क्षेत्र महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपलं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 52 राष्ट्रीय उद्यान आहेत. किती? 52. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतामध्ये सर्वाधिक अभयारण्य खालीलपैकी कुठे आहेत? तर भारतामध्ये सर्वाधिक अभयारण्य अंदमान आणि निकोबार बेटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मित्रांनो, पांडुरू खादी या उत्पादनाला कोणत्या राज्यासाठी GI टॅग मिळाला आहे? तर आंध्र प्रदेश ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, आंध्र प्रदेश हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा, जगातील पहिलं कायदेशीर अधिकार मिळणारं कीटक कोणतं ठरलं आहे? बघा, कायदेशीर अधिकार मिळवणारं कीटक. तर जगातील पहिलं कोणतं ठरलं आहे? तर लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 ॲमेझॉनमधील डंक नसलेल्या मधमाशा याचं बरोबर उत्तर आहे पहा. बघा, प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत 28 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या देशाकडून परत 8 चित्ते भारतामध्ये आणली? मित्रांनो, लक्षात ठेवा कोणत्या देशातून आणलेले आहेत असं विचारलंय. तर बोत्सवानामधून परत आणली. मग ऑप्शन क्रमांक 3 बोत्सवाना. पुढचा प्रश्न आहे पहा, चित्त्याचे वैज्ञानिक नाव खालीलपैकी काय आहे? बघा, चित्त्याचं जे काय वैज्ञानिक नाव आहे हे खालीलपैकी काय आहे असं विचारलंय. तर ऑप्शन क्रमांक 2 लक्षात ठेवा, ॲसिनोनिक्स जुबाटस ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील व्याघ्र पुनर्वसन मोहिमेअंतर्गत कोणत्या व्याघ्र प्रकल्पामधील चंद्रवाघिणीचं स्थलांतर करण्यात आलं आहे? द्या उत्तर. तर बघा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या प्रकल्पामधील चंदा वाघिणीचं पहा, चंदा आहे पहा, चंद्र नाही, या वाघिणीचं स्थलांतरण करण्यात आलं पहा. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना विचारलेली आहे. तर 2007 मित्रांनो, लक्षात ठेवा 2007 मध्ये करण्यात आली पहा. इंटरनॅशनल बिग कट अलायन्स याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर दिल्ली मित्रांनो, या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली. नुकताच 2025-26चा IBCAचा 19वा सदस्य बनलेला देश कोणता आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा कोणता बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रशिया हा देश बनलेला आहे. किती वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गुजरातला पुन्हा एकदा व्याघ्र उपस्थिती असलेलं म्हणजे टायगर प्रेझेन्स स्टेट म्हणून दर्जा मिळाला आहे? मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 33 वर्ष आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे, व्याघ्र प्रकल्पाचे जनक फादर ऑफ टायगर प्रोजेक्ट म्हणून कोणाला ओळखलं जातं? कोणाला ओळखलं जातं? तर मित्रांनो, लक्षात ठेवा श्री कैलास सांखला याचं बरोबर उत्तर आहे. उजनी धरणाबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? तर चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो पहा, हे सोलापूर जिल्ह्यामधलं भीमा नदीवरचं आहे पहा उजनी धरण, एकदम बरोबर. या जलाशयाला यशवंत सागर असं नाव आहे, हे सुद्धा बरोबर आहे. हे पाणी क्षमतेनुसार महाराष्ट्रामधील सर्वात मोठं धरण आहे, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 4 चुकीचा आहे पहा. हे या ठिकाणी चौथा ऑप्शन चुकीचा आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन के ऊपर आहे पहा. 1 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या उजनी धरण पक्षी गणनेमध्ये किती प्रजाती पक्ष्यांची नोंद करण्यात आली? मित्रांनो, किती प्रजाती पक्ष्यांची नोंद करण्यात आली? तर 137 प्रजाती आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. किती? 137 प्रजाती. भारताचं पहिलं राष्ट्रीय कोलर रीफ संशोधन केंद्र कुठे उभारण्यात आलं? तर मित्रांनो, लक्षात ठेवा चिडिया टापू दक्षिण अंदमान या ठिकाणी उभारण्यात आलं पहा. वाघ, सिंह आणि बिबट्या या तिन्ही मांजर प्रजाती असणारं भारतातील एकमेव राज्य कोणतं आहे? तो ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो गुजरात राज्य आहे पहा. लक्षात ठेवायचंय गुजरात. समजलं?
पुढचा प्रश्न आहे पहा, नुकतेच केरळमधील आरालम वन्यजीव अभयारण्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे? तर काय ठेवण्यात आलं आहे? तर आलाराम फुलपाखरू अभयारण्य हे ठेवण्यात आले पहा. भारतामधील पहिला आणि जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्लांट कोणत्या ठिकाणी उभारला जाणार आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा, ऑप्शन्स क्रमांक 1 काकीनाडा, आंध्र प्रदेश याचं बरोबर उत्तर आहे पहा. असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे पी-डी-एफ तयार केलेले आहेत पहा. ह्या पी-डी-एफ मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी, त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल, त्याचेसुद्धा या ठिकाणी पी-डी-एफ मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व पी-डी-एफ या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.